खासदारकीला उभं राहायचं का आमदारकीला उभं राहायचं ते आता पुढच्या 2029ला ठरवू. 2017 नंतर मी एकटा लढायला शिकलो. अशी देखील एक चर्चा होती की भाजपनेच उभा केलेला उमेदवार वसंत मोरे आहे. लोकांना भीक मागायला अक्षरशः जायला लागले. आतापर्यंत तुम्ही प्रवास केला आहे, या पक्षातून प्रत्येक पक्षातून काही ना काही शिकायला मिळालं असेल. एक शिकवण काय आहे की जी तुम्ही आत्ता इथून पुढच्या काळात लक्षात राहील? भारतीय जनता पार्टी काहीच चालून देणार नाही कोणाचं. त्यामुळं माझं तर पहिलं मत आहे, त्या पुण्यातल्या लोकांना वसंत मोरे पक्षातच नको होता. काही निर्णय हे भावनांवरती जाऊन घेतले तुम्ही, भावनेच्या भरात? जे टीका करणारे असते ना ते 30 पैसेवाले असतात. अजून एक प्रश्न तयार होतोय, मनसेने तुम्हाला त्यानंतर थांबवलं नाही, तुमची विचारपूस जास्त काही केली नाही, मनसेला देखील हेच पाहिजे होतं का? मी 90% लोकांसाठी देतो, 90% वेळ माझा कामांसाठी असतो. तुम्ही कुठल्या विचारधारेला मानता? ही स्वार्थी लोक होती सगळी, ज्यांना स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटायला लागली, म्हणून ह्या लोकांनी पक्ष सोडला. तुम्ही विधानसभा लढवलीत, लोकसभा 2 लढवल्या. हां, 2 लढवल्या, त्यानंतर एक लोकसभा लढवलीत. या पराभवातून तुम्ही काय शिकलात? कारण जर मराठी विरुद्ध मराठा आला असता तर 1000% आज पुण्याचा खासदार हा. यानंतरचा एक रुपेशकडे प्रश्न येतोय. रुपेश निवडणुकीमध्ये उभा राहतोय किंवा निवडून येतोय, पण यावेळी वडिलांच्या सावलीतला पोरगा असं म्हणून लोक पाहतील त्याच्याकडे, असं वाटतं का? पहिल्यांदा असं झालं की मी साहेबांना भेटत तिथनं बाहेर पडलो. वसंत मोरेंचा राजकारण सोडून अजून काय कामं चालतात? पण 2017 नंतर मी एकटा लढायला शिकलो. इतक्या वर्षाच्या कार्यानंतर असं कधी वाटतं की काहीतरी अपूर्ण राहिलंय स्वतःकडे? हा मुस्लिम आहे, हा तरीकी आहे. येणाऱ्या निवडणुकीत तुमच्यामध्ये लोकांना बदल काय दिसतील? माझ्यापेक्षा लय खालच्या पातळीला जाऊन लोक राजकारण करतात. नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं #वैयक्तिक या चॅनलवरती. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आज देखील एक आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून, ज्या व्यक्तीने वेळप्रसंगी कधी हातामध्ये हातोडा घेतला, कधी लाठीकाठी घेतली आहे, कधी हॉकी स्टिक घेतली आहे, कधी हात जोडून काम केलं आहे, तर कधी हात सोडून काम केलं आहे, ते आजपर्यंत हे जनतेसाठी केलं आहे. आपल्याला सगळ्यांना परिचित असणारे असे एक व्यक्तिमत्व आहेत. अनेकांनी त्यांनी केलेल्या कामावरती वेगवेगळे नावं दिली असतील, पण आजही त्यांना पुण्यातला कार्यक्षम नगरसेवक, दबंग नगरसेवक म्हणून, मी एक फार मोठी उपमा नाही देणार त्यांना, पण आजपर्यंत नाव आहे. खूप सारे नगरसेवक असतील, पण एक नगरसेवक म्हणून वसंत तात्या मोरे हे सगळ्या पुण्यामध्ये असतील किंवा पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये नाव आलं असे असणारे वसंत मोरे. पुढे निवडणुका येत आहेत. आपण त्या याआधी देखील एक पॉडकास्ट त्यांची घेतली आहे, त्याच्यावरती जीवन प्रवास झालेला आहे. आपण जरी प्रवास घेत असू तरीही येणाऱ्या निवडणूक, त्यांचा मुलगा देखील उतरतोय निवडणुकीच्या रिंगणामध्ये, या सगळे विषय एकत्र घेऊन आज आपण त्यांच्यावरती गप्पा मारतोय. तर आपण लवकरच त्यांना भेटू. तात्या, नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. खरं तर मी फार कधी स्क्रिप्ट काढत नाही, पण मी काही निवडणुकीच्या अनुषंगानं किंवा बऱ्याच गोष्टीच्या अनुषंगानं काही प्रश्न काढले आहेत, त्यामुळे तो कागद माझ्या हातामध्ये. तुमचा प्रवास मला माहीत आहे, जनतेला तो कळावा या हिशोबाने मी इथून सुरुवात करेल की आपण राजकारणामध्ये पाऊल टाकलं पाहिजे, आपण राजकारणामध्ये गेलं पाहिजे. ही प्रेरणा कशी होती, कुणाकडून मिळाली, हा एक विषय आहे. कारण तुमचा प्रवास पाहता तो वेगवेगळ्या पक्षातून आला आहे हे म्हणेल मी. नाही, वेगवेगळ्या पक्षातनं नाही म्हणता येणार, कारण माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच मुळात शिवसेनेतनं झालेली आहे. आणि मी शालेय जीवनापासून एक शिवसैनिक होतो. म्हणजे मी नेहमीच सांगताना माझी एक जुनी आठवण सांगतो की माझ्याकडं मला वाटतं 1990 साली माझ्याकडे कात्रजमध्ये शिवसेना शाखेचं स्थापना झाली कात्रजमध्ये. आणि त्या 1990ला मी 10वीला होतो शाळेमध्ये. मी 10वीला असल्यामुळं मला त्यावेळेस शाखाप्रमुख होता आला नाही, परंतु अजूनही तो कागद माझ्याकडे आहे घरी, की त्या कागदामध्ये जे पॅम्पलेट छापलं होतं, त्या पॅम्पलेटमध्ये 2 नंबरला माझं नाव होतं 16 वर्षाचा असताना सुद्धा. आणि मी 16-17 वर्षाचा असतानाच मी पोलिंग एजंट म्हणून बसलेलो आहे. आणि 16-17 वर्षाच्या मुलाला पोलिंग एजंट बसता येतं का असा प्रश्न विचारून मला विरोधकांनी त्या पोलिंग बूथमधनं बाहेर पण काढलेलं अनुभवलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतरनं जसं मी 1992ला
1992ला माझी 12वी झाली. 93-94ला मी फर्स्ट इयरला गेलो शाहू कॉलेजमध्ये. आणि ते आल्या मी लगेच शाखा प्रमुख झालो. म्हणजे कॉलेज आणि शिवसेना हे एकाच संगत मी सगळ्या गोष्टी करत होतो. त्यानंतर मग कॉलेजच्या जीवनानंतर मी 3rd इयरपर्यंत कॉलेज केलं. परंतु काही कारणास्तव त्यावेळेस लास्ट इयरला गेलो. लास्ट इयरचा एक विषय राहिला. मग नंतरनं जी व्यवसायात गेलो मी, मग वीटभट्टीचा व्यवसाय होता माझा. इथंच असं याच जागेवरती वीटभट्टी होती माझी. टँकरचा व्यवसाय होता माझा. गोठा इथं मागं गोठा आहे अजून. गोठा होता म्हशीचा. हे सगळी कामं, वाळूच्या गाड्या होत्या. हे सगळे कामं करता मी राजकारण पण करायचो. मग त्यावेळेस शिवजयंत्या करणं, की शाखेचा वर्धापन दिन साजरा करणं, की तेव्हा बघा मला वाटतं की 1996ला ना राम मंदिर पडलेलं. तर त्या दरम्यानसुद्धा आम्ही सांध्वी ऋतंबरा देवी, मला अजून आठवतं ते, की सांध्वी ऋतंबरा देवींची भाषणं ज्या टायमाला बाबरीचा ढाचा पाडला, त्या टायमाला सांध्वी ऋतंबरा देवी आणि सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भाषणांचे आम्ही TV वरती व्हिडिओ घ्यायचो आणि चौकात ते भाषणं लावत फिरायचो आमच्या कात्रजमध्ये. मग तेव्हापासून ते अंगात होतं आणि ते डायरेक्ट 2006पर्यंत म्हणजे माझ्या नगरसेवकाचं फाउंडेशन हे शिवसेनेत झालेलं आहे. कारण मनसे तयार झाली निवडणुकीच्या आधी 6 महिने. म्हणजे मी ऑक्टोबर 2006पर्यंत मी शिवसैनिक म्हणूनच काम करत होतो. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा मी उपविभाग प्रमुख होतो आणि मी त्याच माध्यमातून माझं काम चालू होतं. आणि पण मी राजसाहेबांसोबत त्यावेळेस पण कधी भेटलो नव्हतो तेव्हा, पण राजसाहेबांवरती नितांत त्यावेळेस श्रद्धा होती, आजही आहे. परंतु आता कालांतराने काही गोष्टी सोडाव्या लागतात. आणि मग मी 2006ला मनसे तयार झाली, मनसेमध्ये गेलो. 6 महिन्यात जर मी नगरसेवक झालो म्हणजे माझं मूळचं फाउंडेशन सगळं, म्हणजे जी काही जनहित याचिका मी दाखल केली होती त्या जनहित याचिकेचा निकाल मी जेव्हा महानगरपालिकेच्या विरोधात घेतला होता, राज्य सरकारला मी 2000 रुपये दंड केला होता, हे सगळं मी शिवसैनिक म्हणूनच केलं होतं. त्यामुळे माझं मूळचं फाउंडेशन हे शिवसेना आहे. त्यामुळे मी 1 महिन्याचा कालावधीचा तो मधला सोडला तर मी अगदी शिवसेना मनसे दोन्ही पक्ष एकच, परत आता एकाच ठिकाणी आले. आज रुपेश उभा राहतोय, त्याला तुमचा पाठिंबा आहे. 100%. तुमच्यामुळे कात्रजकरांचा किंवा तुमच्या लोकांचा पाठिंबा आहे. पण तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्हाला कोणाचा पाठिंबा मिळाला होता का अशा ठिकाणी? बिलकुल नाही. म्हणजे मला वाटतं की मला माझ्या घरातला पण पाठिंबा नव्हता. कारण मी ज्या भागामधनं निवडून येतो ना, त्या भागामध्ये परंपरागत लोक होते पहिल्यापासून. म्हणजे मला आठवतं ना, मी अगदी 7वीला शाळेत होतो तेव्हापासून जे सरपंच होते तेच नगरसेवक झाले होते. आणि त्यांच्यानंतर 31व्या वर्षी, वयाच्या 31व्या वर्षी 2007ला मी त्यांच्यासमोर उभा राहिलो आणि निवडून आलो मी. त्यामुळे माझ्या घरामध्ये कुठले बाळकडू मला राजकारणातले मिळालेले नाही आहेत. आता माझ्या पोराला ठीक आहे, त्याला तर आता तो पहिलेला होता तेव्हापासून मी नगरसेवक झालो. आणि तो अगदी जन्मला होता तेव्हा ती माझ्याकडे टाटा इस्टेट गाडी होती. तो भला मोठा वाघ, शिवसेना, ते सगळं बाळासाहेबांची जी गाडी होती टाटा इस्टेट, तशी कर्ज काढून गाडी घेतली होती मी, टाटा इस्टेट गाडी. मग नंतर त्या गाडीचं 2004 साली मी ॲम्ब्युलन्स तयार केली आणि राजसाहेबांना उद्घाटनाला बोललो त्या गाडीचं. टाटा इस्टेटमध्ये ॲम्ब्युलन्स केली होती. राजसाहेबांचा विषय येईल पुढे आपल्या चर्चेतून. पण यावेळी तुमची पहिली निवडणूक होती त्यावेळेसचा अनुभव आणि आता रुपेश पहिली निवडणूक लढवतोय, काय वाटतं याच्याबद्दल? नाही, फरक आहे थोडा. त्यावेळेसची निवडणूक अतिशय अटीतटीची होती. पहिल्यांदाच उभा राहिलो होतो, त्यामुळं मला ती थोडी अवघड वाटत होती. पण आता रुपेशच्या बाबतीमध्ये मला ती अतिशय सोपी वाटते आहे. कारण मी 10 वर्ष मी ज्या भागामध्ये 2007 ते 2017 या 10 वर्षात त्या भागातल्या लोकांची जी मी सेवा केली ती त्या लोकांना माहिती आहे. अगदी फार ग्राउंडपासून, म्हणजे आपण ज्याला पायाभरणी म्हणतो ना, त्या पायाभरणीपासून मग त्याच्यामध्ये शेलारमळा, महादेवनगर, स्वामी समर्थनगर, स्वामी शिवशंभोनगरच्या सगळ्या गल्ल्या, इकडं खंडोबा मंदिराची समोरची बाजू, सुखसागरनगर भाग 1, 2, हे सगळ्या भागामध्ये माझं काम आहे 10 वर्षाचं. आणि या 10 वर्षाच्या कामामध्ये त्याच्यानंतर लोकांना 17 नंतरनं ती वसंत मोरेची कमी त्या लोकांना जाणवलेली आहे. आणि मी त्याच विषयावरती धरून की बाबा मी एकतर मला असं तर करायचं नाही, मी काय राहुल गांधी तर होऊ शकत नाही, 2 ठिकाणी उभं राहायचं, नंतर एक राजीनामा द्यायचा आणि दुसरा निवडून आणायचा.
असं नाही, पहिल्याच झटक्यात शॉट झाला पाहिजे. आणि त्याकरता मी रुपेशला उभा करणार. तुम्ही आणि उभा करताय की रुपेशची इच्छा आहे? त्याची पण इच्छा आहे ना. मी त्याला विचारलं आहे सगळं. मी त्याला स्वतःला कॉलेजमध्ये टाकत असताना ज्यावेळेस त्याची 12वी झाली तेव्हा त्याला मी माझ्या मुलावरती आणि मुलीवरती बिलकुल कंपल्शन करत नाही. तुम्ही ठरवा, तुमचं लाईफ तुम्ही ठरवायचं. कारण पूर्वी आपल्या काळात तसं नव्हतं. मला आठवतं की माझ्या काळात तर काय, माझ्या आईवडिलांनी बिचाऱ्यांनी कधी आमच्याकडे लक्ष पण दिलं नाही. कॉलेजला जातोय जा, येतोय ये, धंदा करतोय कर, असंच त्यांचं असायचं. राजकारण करतोय कर, पण हातपाय सांभाळून कर. कारण आमच्याकडचं राजकारण तसलं होतं. फक्त ते पहिले सांगायचे हातपाय सांभाळून कर भावा. कारण भांडण मारामाऱ्या आमच्या भागामध्ये प्रचंड असायच्या. आता त्या सगळ्या गोष्टींना मी कुठंतरी ब्रेक दिलेला आहे. मला वाटतं की मी त्याला पहिल्यांदा विचारलं त्याचं 12वी झाल्यानंतर की तुला काय करायचं आहे? तो म्हणला मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे. ठीक आहे, मग त्याचं मी हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केलं. 3 वर्षाचा कोर्स त्याचा पूर्ण केला. आणि तो करत असताना मी त्याला महाबळेश्वरला एका हॉटेलमध्ये कामाला पण ठेवलं होतं. असं नाही ना, मी त्या हॉटेलमध्ये मी जायचो, अचानक जायचो. आठवड्यातनं एकदा त्याला कळून पण द्यायचो नाही की मी येणार आहे म्हणून. आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये जायचो आणि हॉटेलमध्ये जाऊन बघायचो तो काम करत असायचा. आणि त्याला मी तिथं म्हणजे 2 वर्ष जे त्यांचे अप्रेंटिसशिप काहीतरी असते तिथं काम करायला लागतं त्यांना हॉटेलमध्ये. तर त्यांनी 2 वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे हॉटेलमध्ये एका. म्हणजे त्याला मी त्यावेळेस ते प्लॅट्या पण बाबा तुला करायचं आहे ना, मग तुला असं नाही की सर्टिफिकेट घेतलं आणि गेला, तुला फील्डवर्क करावं लागेल. मग तसंच राजकारणामध्ये सुद्धा मी त्याला आता तो 22लाच म्हणजे मी तर काल पण बोलताना बोललो एका चॅनलबरोबर की खरं तर मी निवडणूक आयोगाचा आभार मानेन. कारण 22ला जी निवडणूक होणार होती महानगरपालिकेची त्या टायमाला त्याच्या वय पूर्ण व्हायला 4 महिने बाकी होते. 21व्या वर्षी तो बसतच नव्हता. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायची म्हणत 21 वय पूर्ण लागतं. भले मतदानाचा अधिकार 18ला येतो, पण निवडणूक लढायची म्हणत 21 लागतं. आणि त्याला नेमके 4 महिने कमी होते 2022ला. आणि योगायोगाने निवडणूक नेमकी पुढे गेली. आता तो 23चा पूर्ण झाला परवा दिवशी 21 तारखेला. त्यामुळं आता ह्या 2 वर्षामध्ये मी त्याच्याकडनं सगळा होमवर्क करून घेतला आहे. आता तो एकटा आणि माझे भाचे हे 3 जणं किती मोठा कार्यक्रम असू द्या 3च मॅनेज करतात. त्यामुळं आता त्याला ते अंगवळणी पडलेलं आहे. मग मी नसल्यानंतर माझ्या इथं बसून काय काय कामं करायची, लोकांचं कसं लिहून ठेवायचं काय तो करतो. त्यामुळे मला वाटतं की जसं मला शिकवायला कुणीच नव्हतं, आम्ही स्वतःच रांगत राहिलो, आम्ही स्वतःच भिंतीला धरलो, आम्हीच चालायला शिकलो, आम्ही पळायला शिकलो, तसं त्याला नाही. त्याला ते राजकारणाचे वाळकडू सगळे दिलेले आहेत. संयमी भूमिका पब्लिकची कशी असली पाहिजे, पब्लिकच्या संदर्भामध्ये बोलताना तुम्ही कसं बोललं पाहिजे, लोकांना कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे. जनता दरबारला तो कंटिन्यू माझ्या शेजारी बसलेला असतो. त्यामुळे जनता दरबारमध्ये लोकांचे प्रश्न कसे सोडवले गेले पाहिजेत, लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज म्हणजे नागरिकांचे प्रश्न आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे वैयक्तिक जीवनामधले प्रश्न असतात, ते सुद्धा तुम्हाला हाताळता आले पाहिजेत. आणि ते त्याला मी शिकवलेलं आहे. त्यामुळे लोक मला वाटत नाही की मला नाराज करतील. तुमची देखील आक्रमक भूमिका तशी मुलाची देखील असेल? नाही, त्याचं थोडं आक्रमक भूमिका नाही आहे, पण तो थोडा मायाळू जास्त आहे माझ्यापेक्षा. आणि मला कारण माझ्या वेळेस मला परिस्थिती तशी होती. मी जर त्या परिस्थितीमध्ये असा वागलो नसतो ना, तर मला गावातनं काय घरातनं मी बाहेर पडून दिलं नसतं लोकांनी मला. अरे इतकी दहशत असायची आमची इथं. पण ह्या सगळं करत असताना मी स्वतःला आता बदललं आहे. आता पूर्वी 2007च्या अगोदर तुम्ही जर कात्रजमधल्या कुठल्याही माणसाला ज्यांनी कात्रज सोडलं असेल 7ला आणि तो माणूस जर मला 10-15 वर्षानंतर 20 वर्षानंतर भेटला तर तो माझ्यासंग बोलायला लागला की तो म्हणतो अरे बापरे लय बदल झाला ह्याच्यात. म्हणजे ती परिस्थिती होती, त्या परिस्थितीला धरून मला तसं वागायला लागत होतं. म्हणून मी त्या पद्धतीने टिट फॉर टॅट करत होतो. पण आता रुपेशच्या वेळेस तशी गरज नाही आहे. बस नामी कापी आहे. वसंत मोरेंचा मुलगा म्हटलं की काम होतं. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला काय माझ्यासारखा संघर्ष करायचे. फक्त नागरिकांची कामं मात्र नाही केली तर मग माझ्याकडे असू दे तिथं, तुम्ही तेवढं करू शकतो. सलग 15 वर्ष तुम्ही नगरसेवक राहिलात किंवा त्याआधी देखील काम केलं. आत्ता मध्यंतरी 2022 निवडणुका नव्हत्या तरी लोकांची कामं चालू होती. एवढा दिवस लोकांचा विश्वास टिकवणं हे कशा पद्धतीनं जमतं आणि जमवलं? ते मी आजपर्यंत स्वतःला माजी नगरसेवक कधीच लावून घेतला नाही. कारण मला माहिती आहे माझ्या कामावरती जनतेवरती माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी 100% सांगत असतो की मी माजी होऊ शकत नाही. मला आत्ता बाकीच्या लोकांना माजी लावतात, मी माजी लावत नाही. कारण हे प्रशासनाचं अपयश त्यांनी निवडणुका घेतल्या नाहीत.
आता माझी आता 5वी टर्म चालू झाली असते. त्यामुळं मी माझ्या पद्धतीने माझा प्रशासनावरती असणारा वचक, ज्या पद्धतीने मी प्रशासनाकडनं कामं करून घ्यायची माझी हातोटी आहे. त्यामुळं मी आजसुद्धा माझ्याकडे आत्तासुद्धा मी माझा ड्रॉवर खोलला तर तुम्हाला या चालू वर्षामध्ये चालू वर्षामध्ये कुठं कुठं कामं आहेत, काय काय कामं लागली सगळे लिस्ट आहेत माझ्याकडे तशा. त्यामुळे आता या सोमवारपासून परत त्या कामांना पण सुरुवात होईल. तुमच्या आजपर्यंत सर्वात एक नेतृत्व जी शैली आहे तुमच्यातली ती कुठून आली? हा एक प्रश्न मध्येच विचारला. त्याच्यामुळे काय कारण आहे की आज रुपेशला ती शैली कशी प्राप्त झाली किंवा त्याच्याविषयीचा प्रश्न? नाही, मी माझा आदर्श त्या टायमाला बाळासाहेब ठाकरे सुरुवातीस. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्हाला काय कळत नव्हतं तेव्हासुद्धा घरामध्ये भला मोठा फोटो बाळासाहेब ठाकरेंचा लावला होता सिंहासनावरचा. गर्व से को हम हिंदू आहे ते वाक्य होतं त्या फोटोवरती कंटिन्यू. आणि तो बाळासाहेबांचा फोटो गॉगल घातलेला माझ्या घरामध्ये तसंच होतं तिथं. त्यामुळं जी प्रेरणा होती ती बाळासाहेबांकडूनच होती सुरुवातीपासून. त्यामुळे आता रुपेशची प्रेरणा मी असेल काय साहेब असतील का, मी साहेबांबरोबर बरोबरी नाही करणार, पण आज त्याचे साहेब तर मीच आहे ना. त्यामुळं तो मलाच त्याच्या जीवनातला आदर्श मानतो. अनेकदा त्यांनी पण बोलताना दाखवलं की मला दुसरीकडे कुठं जाण्याची किंवा कुणाकडनं शिकण्याची गरज नाही. माझा बापच एक मोठं विद्यापीठ आहे. घरामध्येच विद्यापीठ असल्यावर घरामध्येच विद्यापीठ असल्यामुळे त्याला बाहेर जाण्याची गरज पडत नाही असं त्याचं स्वतःचं पण मत आहे. आता परवा दिवशी ज्या काही चॅनलबरोबर बोलताना मला पण तो ज्या पद्धतीने बोलत होता की ज्या पद्धतीने तो प्रश्नांची उत्तरं तिथं देत होता, तर मला पण असं वाटत होतं की सालं हे एवढं कधी शिकलं. तो जो शेजारी बसवतो ती खुर्ची त्याची आहे तिकडची. खुर्चीवरती तो तिथं आला की त्याला सांगितलं ते शेजारी बसायचं, नुसतं बघत बसायचं, काय मोबाईलवरती नाही बसायचं. त्यात बऱ्याचदा काय होतं, मी तिथं काम करणार तू बाहेर मोबाईलवर बसणार अजिबात नाही. आला की तिथं शेजारच्या खुर्चीवरती बसायचं आणि तिथं बसून मी कशा पद्धतीने काम करतो ते बघायचं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला शिवसेना, नंतर राजसाहेबांबरोबर ती मनसे सोडलीत, बहुजन आघाडी, त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट. कधी मनसेमध्ये आलात तुम्ही, राजसाहेबांबरोबर आलात किंवा त्याच्या आधी काय फार तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं नव्हतं, पण मनसेमध्ये तुम्ही निवडणुका लढवल्यात, विजय देखील झालायत किंवा मनसेचं काम देखील केलं आहे. राजसाहेबांनी देखील तुम्हाला खूप सारं जपलं, कारण मुंबईमध्ये तुम्ही भाषण केलं होतं त्यांच्या आदेशानुसार शिवतीर्थावरती. त्यानंतर एवढं सगळं प्रेम मिळून देखील मनसेला सोडण्याचं काय कारण होतं? आणि गेलात तर बहुजन आघाडीमध्ये गेलात. नाही, मला मनसे सोडायची नव्हती कोणत्याही परिस्थितीमध्ये, परंतु मनसेतल्या पुण्यातील काही नेत्यांना वाटत होतं की वसंत मोरे पक्षामध्ये राहिलं नाही पाहिजे. कारण तुम्ही जर बघितलं तर बघा, ज्यावेळेस मी लोकसभेसाठी इच्छुक होतो तर मी स्वतः साहेबांसोबत बोललो होतो. साहेबांनी मला सांगितलं होतं की आपल्याला लोकसभा लढायची पुण्याची तयारी कर. मी तयारी चालू केली होती आणि जशी काही निवडणूक जवळजवळ यायला लागली तसे 5-6 जण इच्छुक झाले, जे स्वतःच्या मतदारसंघामध्ये नाही स्वतःच्या सोसायटीमध्ये निवडून येऊ शकत नाही अशी लोक मनसेमध्ये बरंच 5 जण इच्छुक झाले. बरं, ह्यातली कोणाला निवडणूक लढवायची पण नव्हती, तरी पण बरेच आम्ही इच्छुक आहे अशी सुद्धा लोक इच्छुक झाली. बरं, मी तरीसुद्धा मी माझ्या पद्धतीने माझं विषय रेटत राहिलो. पण काही गोष्टी अशा घडल्या की मला त्याच्यामध्ये मग मला कळून चुकलं की अरे आता उपयोग नाही आहे. कारण निवडणुका ह्या लोकशाहीमध्ये होत असतात आणि निवडणुका लढायच्या असतात, भागायच्या नसतात. म्हणून मी त्या टायमाला ठरवलं आपल्याला जर महानगरपालिका सोडून पुढं जायचं की नाही. 2 वेळा मी विधानसभा लढवली, 2009ला लढवली, 2014ला लढवली. परंतु त्या दोन्ही वेळेस जे सहकार्य मला संघटनेतनं मिळायला पाहिजे ते संघटनेतनं मला सहकार्य मिळत नव्हतं. मी महाराष्ट्रातला मनसेमधला एकमेव लोकप्रतिनिधित्व होतो की ज्याने हॅट्रिक केली होती निवडणुकांमध्ये. एकटा आहे मी महाराष्ट्रामध्ये तिथे हॅट्रिक करणारा. पण मला तरीसुद्धा पक्ष सोडायचा नव्हता. पण पुण्यातल्या काही लोकांमुळं की ही लोक स्वयंभू आहेत, ही स्वतःला नेते समजतात, मागं गाडीवर बसायला माणूस पण नसतो. पण त्या नेत्यांमुळं मी सांगून दमलो. कसं असतं शेवटी आपण ज्या विषयासाठी ह्या सगळ्या गोष्टी हाल अपेष्टा सहन करत असतो ना, की ज्या माणसाकडे बघून मी या सगळ्या गोष्टी सहन करायचो या लोकांच्या, यांच्या ऐपत नाहीत, जी लोक काही करू शकत नाहीत, ती लोकंसुद्धा ज्यावेळेस आपल्याला क्रॉस करतात त्यावेळेस आपण कोणाकडे पाहायचो? साहेबांकडे पाहायचो.
पण जेव्हा मला काही 1-2 विषय माझे असे झाले की त्या विषयामध्ये मी साहेबांपर्यंत विषय मांडले, साहेबांनी माझी बाजूच ऐकून घेतल्या नाहीत. मग म्हटलं आता उपयोग नाही इथं राहून. म्हणून मग मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि एकाच झटक्यामध्ये एका दिवसात पक्ष सोडला. त्याचा आता रिग्रेट होते? कसला? मनसे सोडण्याचा काही रिग्रेट आहे आता? नाही, बिलकुल नाही. अजिबात नाही. 100% नाही. एकदा पुढं गेलं नाही की मागं नाही. आता मी या ठिकाणी व्यवस्थित सेटल आहे. इथं मला वाटतं की मी खूप उशीर केला इथे यायला. नाहीतर मी आज तुम्हाला एक तर विधानसभेत नाही तर विधान परिषदेत दिसलो असतो. मी लवकरच आलो असतो इथं तर. आणि उद्धव साहेब असतील, मान्य संजय राऊत साहेब असतील आणि आदित्य साहेब असतील, सचिन भाऊ असतील, आदित्य शिरोडकर असतील, ही 4-5 लोकं इतकं माझ्या कामावरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. स्वतः आदित्य साहेब परवा दिवशी सरहदला आले होते. आमच्यानंतर आले. आम्ही पहिले पुढे गेलो सरहदला. तर आदित्य साहेब येताना झेंडा पाहत आले होते. झेंडा लावला होते त्याशी. तुम्हाला तिथं आल्यावरती म्हणले, तो झेंड्याचं दाखवलं. अरे हां, मी आत्ता येताना पाहिला तो झेंडा. तो तुम्ही बसवला काय? हां, खूप छान आहे. खूप चांगलं दिसत होतं. हे लोकं आता कालच्याला जे आंदोलन केलं मी नानासाहेब पेशवेंच्या संदर्भात, स्वतः उद्धव साहेबांचा फोन आला. स्वतः साहेबांनी बोललं, अरे वा छान, एकदम चांगला विषय घेतला. म्हणजे इथं काय लागत नाही हो, फक्त पाठीवर थाप मारणाऱ्या माणसाला. पण याच्यामध्ये एक विषय मी हा घेईल, हा खरं तर विषय बाहेरचा येतो. शिंदे साहेब बाहेर पडले, तिथले सगळे आमदार म्हटले की आम्हाला वेळ मिळत नव्हता म्हणून आम्ही बाहेर पडलो, किंवा आमच्या तक्रारी जाणून घेतल्या जात नव्हत्या, किंवा आम्हाला प्रवेश मिळत नव्हता मातोश्रीवरती म्हणून बाहेर पडलो. आज मग त्यांच्यामध्ये बदल झालाय की हे खोटं बोलताय? नाही, ही लोकं खोटं बोलतात आहे. तर माणसामध्ये एवढा बदल होऊ शकत नाही. हे काय माहिती आहे का, ही स्वार्थी लोकं होती सगळी, ज्यांना स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटायला लागली म्हणून ह्या लोकांनी पक्ष सोडला. त्यामुळे हे जे म्हणतात आहे ना की आम्हाला वेळच भेटत नव्हता, साहेबच भेटत नव्हते, अरे तुम्ही कामच अशी काहीतरी करा ना की त्यांनी तुम्हाला बोलून घेतलं पाहिजे, त्यांनी तुमच्यासंग स्वतः संवाद साधला पाहिजे. पण तुमचं तसं काहीच नाही. निवडून येणार भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या विषयावर, युतीच्या विषयात निवडून यायचं आणि स्वतःच्याच प्रॉपर्ट्या वाढवत राहायचं. अरे मी सुद्धा 15 वर्षी निवडून येतो आहे. मला सुद्धा मी ठरवलं असतं तर माझी पण प्रॉपर्टी लई मोठी झाली असती. परंतु आजसुद्धा माझे पाय जमिनीवरती आहेत. त्यामुळं मला वाटतं की हे चुकीचं आहे की साहेब वेळ देत नाहीत, ते नीट बोलत नाहीत, अर्धा तास बसतात, अर्धा तास बोलतात. हे चुकीचं आहे ते. आता अजून एक प्रश्न असा आहे, बहुजन आघाडीमध्ये जाऊन चूक केली असं वाटतं? नाही, चूक म्हणता येणार नाही, ती परिस्थिती होती. ती माझ्यासमोर आलेली ती परिस्थिती. वंचित बहुजन आघाडीला पुणे शहरामध्ये 63,000 मतदान होतं आणि ऐन टायमाला मला जो काही काँग्रेसकडनं शब्द मिळाला होता, तो शब्द ऐन टायमाला अशा काय घडामोडी घडल्या माझ्या आयुष्यामध्ये त्या 20-25 दिवसामध्ये की त्या सगळ्या आयुष्यातल्या घडामोडी आजसुद्धा तो अख्खा 20 ते 25 दिवसाचा सगळा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर येतो. आणि फिक्स झालेलं तिकीट माझं, म्हणजे मी ओपनली बोललो बऱ्याच ठिकाणी की काँग्रेसनी माझं तिकीट फायनल केलं होतं. पुणे शहराचं गणितच ते होतं की मराठीविरुद्ध मराठा आला पाहिजे. कारण जर मराठीविरुद्ध मराठा आला असता तर 1000% आज पुण्याचा खासदार हा काँग्रेसचा वसंत मोरे असता. असं आणि काय घडलं होतं? नाही, हे सगळं या सगळ्या गोष्टी करत असताना मला त्यामध्ये संजय राऊत साहेबांनी मदत केली, मला शरद पवार साहेबांनी मदत केली, मला जयंत पाटील साहेबांनी मदत केली. कारण पुण्याचं तिकीट काँग्रेसचं होतं. ह्या लोकांकडे मी गेलो होतो की तुम्ही राहुल गांधींना किंवा काँग्रेसला सांगा की वसंत मोरेंना तिकीट द्या. आणि मग याच्यामध्ये मोहन जोशी असतील, बाळासाहेब थोरात असतील, वर्षाताई गायकवाड असतील, किंवा आपले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, किंवा त्याच्यामध्ये नाना पटोले सगळ्यात शेवटी त्यांनी एंट्री मारली या विषयामध्ये. हे 4 लोक जे काय, मोहनदादा जोशी, हे 4-5 लोकांनी ना माझं पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित लावला होता. आणि मला खात्री होती पूर्णपणे की मी 40,000 ते 50,000च्या फरकाने का होईना पुण्यामध्ये खासदार झालो असतो. ही मी जी गणितं मांडली होती असं ना. काय घडलं मग काय त्याच्यामध्ये कुठल्या विषयामध्ये माशी जिंकली, कोण गेलं दिल्लीला, कुणी जाऊन काय बोललं. आणि काँग्रेसच्या लोकांना वाटत होतं की पुण्यामध्ये वसंत मोरे जी गणितं मांडतो ती योग्य आहेत. परंतु जाणून बुजून काँग्रेसच्या सुद्धा काही लोकांनी, शहर पातळीवरच्या ह्या लोकांनी वसंत मोरेचं तिकीट कट करण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले त्याच्यामध्ये. आणि त्यांना भीती वाटत होती त्यांच्या अस्तित्वाची की हा जर आला तर हा आपलं अस्तित्व पुण्यामध्ये संपवू शकतो.
आणि पण त्यांनी त्यावेळेस पक्षाची फार मोठ्या प्रमाणात मोठी हानी केली. नाहीतर आज 32वा खासदार पुण्याचा परत 31 आहेत महाविकास आघाडीचे आणि 32वा पुणे शहराचा असता. अशी देखील एक चर्चा होती की भाजपनेच उभा केलेला उमेदवार वसंत मोरे आहे. शक्यच नाही. सोशल मीडियावरती चर्चा होती. बघा, सोशलवरती काहीही चर्चा होतात. वसंत मोरे हा जर भाजपने उभा केलेला उमेदवार असताना तर वसंत मोरेला एवढी कमी मतच पडली असते. 35,000 मतं पडली. ही खूप कमी झाली ना. मी लाखाच्या पुढे गेलो असतो ना. भाजपने जर मला उभं केलं असतं आणि ह्या दिवसामध्ये मतं खाण्यासाठी मतं खायचा विषयच नाही ना. 35,000 मतं मला वाटत होतं की मला लाखभराच्या आसपास मतं पडतील, पण 35,000 मतं पडली. नंतर ना मला कदाचित असं सुद्धा काही लोकांनी मला बोललं की तात्या तुम्ही जर अपक्ष उभे राहिले असते तर 1.5 लाख मतं पडली असते मला. मी येणार तिकडे आता. मी तिकडे येणार होतो आता. हां, की अपक्ष उभे राहिले असतं तुम्हाला 1.5 लाख मतं पडली असते. पण आता ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. ते आता परत काही कोळसा किती उघडला तरी तो काळाच असतो. त्यामुळं आता तिथला प्रवास माझा संपलेला आहे. 1 महिन्याभराचा तो प्रवास होता आणि महिन्याभराच्या प्रवासानंतरनं मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टीचे शहर पातळीवरचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत बोलून मग मी हा निर्णय घेतला होता. बाकी पुण्यातल्या सेनेच्या लोकांनी स्वीकारलं? 100% स्वीकारलं. मी आता पुण्याला निवडणूक प्रमुख समन्वयक म्हणून आहे. मी आता राज्य संघटक आहे आणि महानगरपालिकेची निवडणुकीचा मी आता प्रमुख समन्वयक आहे आता. त्यामुळं 100% शिवसैनिकांनी मला स्वीकारले आणि शिवसैनिकांना माझा स्वभाव कसा आहे तो पण कळाला आहे. आत्तापर्यंत तुम्ही प्रवास केला आहे, या पक्षातून प्रत्येक पक्षातून काही ना काही शिकायला मिळालं असेल. एक शिकवण काय आहे की जी तुम्ही आत्ता इथून पुढच्या काळात लक्षात राहील की यार हे शिकलं पाहिजे, हे शिकून झाले आता परत शिवसेनेमध्ये या गोष्टी अगदी सुरुवातीपासून आहेत. ज्यावेळेस मी शिवसैनिक होतो त्यावेळेससुद्धा 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही जी शिवसेनेची शिकवण आहे ना पहिल्यापासून माझी तीच चालू आहे. उलट माझं आता मी तर 80पेक्षा 90% गेलो आहे. मी 90% लोकांसाठी देतो. 90% वेळ माझा कामांसाठी असतो. उर्वरित 10% कुठेतरी माझे स्वतःचा थोडाफार मला पण थोडं प्रवास करायची मला आवड आहे किंवा कुठे एखाद दुसऱ्या दिवशी बाहेर जाऊन आराम करायची मला थोडे कधीतरी 8-15 दिवसांना गरज वाटते. माझ्या मित्रपरिवाराबरोबर जातो, 1-2 दिवस राहतो आणि 2-5% स्वतःसाठी पण मी काढतो. लोक म्हणतात पक्ष बदलणं म्हणजे विचार बदलणं, याकडे आपण कसं पाहता? नाही, मला वाटत नाही की मी शिवसेनेत होतो एकच विचार होता, मनसेत आलो तोच विचार होता, महिन्याभराचा वंचितचा जो प्रवास होता त्याच्यानंतरनं परत एकदा मी शिवसेना ह्याच विषयाकडे गेलो. मला पण भाजपमधनं पण पायगड्या होत्या ना, राष्ट्रवादीमधनं लोक बोलवत होती, पण मला वाटत होतं की मी तिकडं सेटल झालो नसतो. कारण माझं विचार हे भगवे विचार आहेत. त्यामुळं मी पुन्हा एकदा शिवसेना ह्याच आणि मी ठाम ठरवलं होतं. निवडणूक झाल्या लोकसभेची निवडणूक आल्या संजय राऊत साहेबांना मी शब्द दिला होता, साहेब फक्त 1 महिना. आता ठीक आहे साहेब मला म्हणत होते वारंवार माझं तिकीट कट झाल्यानंतरनं मला बोलून घेतलं होतं त्यांनी. मला बोलून घेतलं, म्हणलं वसंत नको उभा राहूस तू. नाही म्हणलं साहेब मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला पण बघायचे लोक मला किती मानतात ते. त्यामुळे मला साहेब काही करू द्या, 1 महिना द्या मला, 1 महिना मला निवडणूक लढवू द्या. मी निवडणूक लढवणार आणि त्याच्यानंतर महिन्याभरात तुमच्याकडे येतो परत. बरोबर 4 तारखेला निकाल झाला, 4 जूनला. 4 जुलैला मी शिवसेनेत प्रवेश केला. भरपूर सारी टीका झाली लोकांमधून. तुमच्याच कार्यकर्त्यांनी, मनसेच्या जुन्या सहकार्याने टीका केल्यात. असं कधी वाईट वाटलं या गोष्टी? नाही, वाईट कशाचं. राजकारणामध्ये माझ्यापेक्षा लई खालच्या पातळीला जाऊन लोक राजकारण करतात. त्यामुळं मला काय टीका करायचं आणि टीका यायचं. शेवटी कसं असतं माहिती आहे का, लोक दगड आहे ना ही आंब्याच्या झाडाला मारतात, बाबळीच्या झाडाला नाही मारतात. म्हणजे ज्या झाडावरती तुम्हाला चांगली फळं असतात ना तिथंच दगडी मारतात. आणि शेवटी आपल्यामध्ये म्हणलं निंदकाचे घर असा विषय झाली. त्यामुळं मला त्या गोष्टीचा काय फरक पडत नाही. मी माझ्या पद्धतीने माझं काम चालू असतं आणि सोशल मीडिया हा असा ट्रेंड आहे त्याच्यामध्ये गुंतायचं नाही, टीकेकडे बघायचं नाही जास्त. कारण जे टीका करणार असते ना ते 30 पैसेवाले असतात. त्यामुळे ते बघा तुम्ही, मी जो मला टीका करतो त्याचं मी प्रोफाईल ओपन करून प्रोफाईलच ओपन होत नसते. तो फेक अकाउंट असतो. फेक म्हणजे जे काही 30 पैसे अकाउंटनी चालतात तसले लोक असतात. त्यामुळे त्यांचं जास्त सिरियस नाही घ्यायचं. काही निर्णय हे भावनांवरती जाऊन घेतले तुम्ही, भावनेच्या भरात? उदाहरणार्थ पक्ष सोडणं, परत चेंज करणं? नाही, पक्ष सोडणं. लोक दिसली, मदत करायला गेले,
वेगवेगळ्या नेत्यांचीच ही दुकानं असतात, तिथं जाऊन तुम्ही त्यांना त्रास देणं म्हणेल मी किंवा न्याय मागणं म्हणेल. नाही म्हणजे बघा, पक्ष सोडणं मी पुढं भावनिक विचार नाही केला. बऱ्याच दिवसापासून ती उलघाल चालू होती, पण मी मला म्हणायचो राहू द्या, आज सुधारतील, उद्या सुधारतील, आज सुधार. पण नाही, त्या पुण्यातल्या लोकांना वसंत मोरे पक्षातच नको आता. मी पुण्यातलं उदाहरण देणार नाही आत्ता. प्रकाश महाजन घ्या, तुमचे खेडेकर घ्या किंवा अजून 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 कुणी घ्या. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय नाही घेतले, मग काय परिस्थिती झाली. मी एका झटक्यात निर्णय घेतला. 12 तारखेला 12 वाजता 12 मार्च 2024ला मी सकाळी 9 तारखेला 9 मार्चला नाशिकला मेळावा झाला पक्षाचा. संघटनेचा वर्धापन दिन होता 9 मार्च 2024 याच्यामध्ये नाशिकमध्ये. त्या दिवशीच मी लाल शर्ट घालून गेलो होतो मेळाव्याला. माझे त्या दिवशीची पोस्ट काढून बघा, 9 मार्च 2024 दुपारी टाकलेली पोस्ट बघा माझी, लाल रंग बंडाचा. मी त्याशी विचार करून आलो तिथून, की मी जातानाच असा विचार करून गेलो होतो की आज जर साहेबांनी म्हटले की निवडणूक लढायची नाही तर आपण वेगळा विचार करायचा. आणि जाताना माझ्या अंगावरती असाच सेम लाल रंगाचा शर्ट होता. आणि तो लाल रंगाचा शर्ट घालून मी ज्या टायमाला तिथनं सभागृहातनं पहिल्यांदा असं झालं की मी साहेबांना न भेटत तिथनं बाहेर पडलो. 9 मार्चला सभा संपली. मी साहेबांना फक्त बघितलं लांबून. मी असा एका जिन्यावरती उभा होतो, साहेब समोर होते. मी फक्त बघितलं असं साहेबांकडं आणि पायऱ्या उतरून गाडीत बसून बाहेर निघून आलो. बाहेर आल्या नाशिकच्या बाहेर आल्या पहिली माझी फेसबुकची पोस्ट होती लाल रंग बंडाचा. आणि मी 9 तारखेला 10 तारखेला इथं आलो. एका मंदिरात मी दर्शनाला गेलो. 11 तारखेला मी इथं आलो. 12 तारखेला सकाळी 11 वाजता माझ्या जे काय माझे महत्त्वाचे 20-22 मित्र आहेत, आमचा एक ग्रुप आहे महत्त्वाचा, की जो ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतो. माझ्या ज्या गोष्टी त्यांच्यापासून पुढं मी मांडत असतो. हे 20-22 लोकांना मी अर्जंटमध्ये माझ्या ग्रुपवरती मेसेज टाकला, मला अतिशय महत्त्वाच्या विषयावरती तुमच्यासोबत बोलायचं आहे. सकाळी 11 वाजता होळकर गार्डनला या. 11 वाजता बरोबर सगळे 20-22 जण आलो. इथं म्हणजे एका फ्लॅटमध्ये बसलो आणि तिथं मी सगळ्यांना सांगितलं की मी आज पक्ष सोडणार आहे 11 वाजता. आणि 11 वाजता आम्ही तिथनं सगळे म्हटले, मग विचारलं एक दोघांनी, बाबा काय कारण म्हणलं तुम्हाला काय. आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढं झाकलल्या जात नव्हत्या. पोरांना सगळ्या गोष्टी कळत होत्या. त्यामुळे पोरं पण म्हणली ठीक आहे, तुझे निर्णय घेशील तर योग्य आहे, आम्ही तुझ्या मागे आहे. आणि तिथून मग मी उठलो की डायरेक्ट शहर कार्यालयात गेलो. तो पुढचा सगळा प्रकार तुम्ही मीडियाने दाखवलाच. अजून एक प्रश्न तयार होतोय, मनसेने तुम्हाला त्यानंतर थांबवलं नाही, तुमची विचारपूस जास्त काही केली नाही, मनसेला देखील हेच पाहिजे होतं का? कोण म्हणलं विचार नाही. जर विचार केला भरपूर थांबवण्याचा, डायरेक्ट आपला हा माणूस पुण्यातला मजबूत आहे, खूप शहर प्रमुख राहिलेला माणूस आहे, खूप मोठी लोक माझ्याकडे येऊन गेली. पण मग नाही, माझा विचार ठामता. मी माझ्या आईच्या डोळ्यात पाणी पाहिलं होतं. त्यामुळं मी माझ्या आईच्या डोळ्यातल्या पाण्यापुढं मी कुणाचीच कदर केली नाही. अगदी ज्यांनी आता पक्ष सोडला ते वैभव खेडेकर घ्या किंवा महाजन दादा घ्या किंवा दिलीप धोत्रे ते घ्या, अजून पुण्यातले 2-4 लोक घ्या, गणेश सातपुते सहित सगळे लोकांनी प्रयत्न केले, थोडं थांब. मी नाही म्हणलो. मी आता निर्णय घेतला आहे. माझ्या आईच्या डोळ्यामध्ये मी पाणी पाहिलं आणि मी ज्याला जन्म दिला त्या पोराने मला 2 पाणी पत्र लिहिलं होतं, तात्या तुमची हक्कलपट्टी कशी होऊ शकते पक्षात. या विषयावरती त्यांनी 2 पानं फुलस्केपची मला लिहून पाठवली होती. तात्या तुमची हक्कलपट्टी कशी होऊ शकते, ज्या पक्षामध्ये तुम्ही तुमचं एवढं सगळं दिलं. आणि तुमची हक्कलपट्टी हा शब्द मला खूप मनाला लागला. ही त्यांनी मला ती लिहिल्यानंतर मी ते साहेबांना पण दाखवलं होतं. साहेब हे कसं, साहेब मी कुठं हक्कलपट्टी केली तुझी? नाही पण साहेब प्रेसला तर बातम्या त्याच आला, प्रेसला काय मी सांगितलं का? त्याच्यानंतर ना मग म्हटलं नाही, आता आपला मनाशी आपण ठाम विचार केला आहे, तर कुणाचं ऐकायचं. जे येतील त्यांना मी नमस्कार केला. नाही, कृपया माफ करा मला, आता मी खूप पुढे गेलो आहे, आता मी नाही मागे येऊ शकत. प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते. तुम्ही कुठल्या विचारधारेला मानता? मी भगव्या विचारधारेला जास्त मानतो. आणि त्याशिवाय माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. माणसासोबत वागलं पाहिजे. नाहीतर
तुम्ही प्रत्येक वेळेस जर समोर बसलेला माणूस आहे हा मुस्लिम आहे, हा तरीकी आहे असं म्हणून चालणारच नाही ना. ते पण आपल्या देशातलेच आहेत. तुम्ही प्रत्येक विषय जर जातीवरती गेलात ना, तुम्ही चांगलं राजकारण करू शकत नाही. म्हणून मी आज माझ्याकडं असा कुठलाच मतभेद चालत नाही. माझ्या इथं मला सगळ्या जाती धर्माचे लोक मला मतदान करतात. त्यामुळं वसंत मोरे किती बिकट परिस्थिती असू दे त्यात निवडून येतो. आज पक्षापेक्षा व्यक्तिमहत्व महत्त्वाचं आहे असं वाटतं का? म्हणजे मी तुमचं पर्सनली म्हणणार नाही आहे. नाही. सगळ्या विषयामध्ये पक्ष मोठाच आहे. तुम्ही आता मगाशी म्हटलं की मनसेमध्ये जे काही चैतन्य राहिलं नाही, असं काही नाही आहे. कुणासाठी पक्ष संपत नसतो आणि थांबत नसतो. प्रत्येक वेळेस जसं काही झाडाची पालवी झडली ती परत फुटतच असते ना. त्याप्रमाणे वसंत मोरे ठीक आहे, थोडंफार कमी होतं, पण पक्ष संघटनाही चालू असते. त्यामुळं पक्षाला कोणत्याही विषयामध्ये सर्वात जास्त महत्त्व संघटनेला दिले गेलं पाहिजे. संघटना मोठी आहे. संघटना ही तुमचं, कारण संघटनेची पाळंमुळंही खोलवरती गेलेली असतात. त्यामुळे तुम्ही जर म्हणाला नाही मी वैयक्तिक तसं नाही होऊ शकत. तुम्हाला संघटनेचं ताकद ही लागतेच. अजून एक प्रश्न असा आहे, मनसे सोडल्यापासून वसंत मोरे यांचं पुण्यातलं वर्चस्व कमी झालं आहे का? अजिबात नाही. वसंत मोरेच आहे. त्यामुळं वसंत मोरेचं वर्चस्व कधीच, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत माझं वर्चस्व राजकारणातलं नाही कमी होऊ शकत आणि मी कमी पण होऊन देणार नाही. तुम्ही शिवसेनेत गेलात, ठाकरे गटात गेलात, युती आहे बऱ्यापैकी, जुने सहकारी आहेत मनसेचे. या पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत संबंध कसे असतील किंवा काय विचार असतील या लोकांबाबतचे, तुमचे असतील किंवा त्यांचे असतील सध्या? मी सध्या शिवसेनेकडनं निवडणूक प्रमुख समन्वयक आहे. त्यामुळं मला माझ्या संघटनेची बाजू, माझ्या संघटनेची उमेदवार यांचा मी पूर्ण अभ्यास केलेला आहे. आता इतरांनी किती केलं आहे मला माहीत नाही. पाणी फिरून तिथं येणार आहे म्हणून म्हटलं. परत जरी आलं फिरून तरी मी माझ्या संघटनेची बाजू किती मजबूत आहे, माझ्या संघटनेचा जो मला उमेदवार द्यायचा असेल त्याची बाजू कशा उजव्या आहेत, माझा उमेदवार कसा निवडून येऊ शकतो. कारण शिवसेनेला 2017च्या निवडणुकीत पुणे शहरामध्ये 8,23,000 मतं आहेत आणि मनसेला 3,73,000 मतं आहेत. त्यात 2 नगरसेवक निवडून, 2 मधला एक मी आहे. त्यामुळे असं मी म्हणणार नाही की मनसेची ताकद कमी आहे. तोच मनसे 2012ला 29 नगरसेवक होते. म्हणजे ठीक आहे, काही गोष्टींमुळं प्रभाग रचना तुटल्या किंवा नगरसेवकांनी स्वतःचे वॉर्ड फोकस केले नाहीत, ह्या सगळ्या गोष्टींमुळं संख्या कमी झाली. पण शिवसेनेची जर मतदारसंख्या तुम्ही पाहिली तर 2012पेक्षा शिवसेनेला 3-4.5 लाख मतदान वाढलेले. 2017ला सिंगल लढून एकटे लढले. त्यामुळं शिवसेनेची पुण्यात ताकद आहे आणि शिवसेनेची जी ताकद आहे या ताकदीचं मी यावेळेस तुम्हाला 2025ला होतील का 26ला होतील माहीत नाही, त्या निवडणुकीमध्ये मी 100% तुम्हाला यश प्राप्ती करून दाखवलं पुण्यात. तुम्ही विधानसभा लढवलीत, लोकसभा 2 लढवल्या. हां, 2 लढवल्या, त्यानंतर एक लोकसभा लढवलीत. या पराभवातून तुम्ही काय शिकलात? नाही, पराभवातनं शिकण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत की 2009ला मी पहिल्यांदा विधानसभेला उभं राहिलो आणि त्याच्यानंतर 2019ला परत 10 वर्षांनी परत उभं राहिलो. 2014ला मी ड्रॉप केला. 2014ला मी नाही उभं राहिलो. पण 2019ला 2009 2019 2 विधानसभा लढलो. या 2 विधानसभेमध्ये मी इकडं मला 2009ला 33,000 होते आणि 2019ला 37,000 झाले. फक्त 4,000चा फरक वाढला त्याच्यामध्ये. पण परत एकदा तसंच झालं की माझ्याच भागाने मला जास्त मतदान केलं. पूर्वी 2009ला मला 17,000 केलं होतं आणि आता मला 23,000 केलं जवळजवळ. म्हणजे माझ्या भागात माझं प्राबल्य वाढलेलं आहे. आत्तासुद्धा विधानसभेमध्ये प्रशांत जगतापांना, महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना माझ्या प्रभागामध्ये 1100 मतांची आघाडी आहे. त्यामुळं मला वाटतं की मी ज्या गोष्टी केल्या त्याच्या मी यशस्वी झालेलो आहे मतदानामध्ये. सध्या विरोधक आहेत बरेचसे, भाजप असेल किंवा इतर काही पक्ष असतील, तुमचा जुना मित्रपक्ष असेल, मनसे असेल, सध्याला युती आहे, यांच्याबद्दलचे विचार काय आहेत? आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पुण्यामध्ये एकत्र येऊनच निवडणुका लढाव्या लागतील. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढल्या तरच पुण्यामध्ये तग धरू शकू, नाहीतर मग भारतीय जनता पार्टी काहीच चालून देणार नाही कोणाचं. त्यामुळं माझं तर पहिलं मत आहे, मी निवडणूक समन्वयक म्हणून मी मुंबईला शिवसेनेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर, उद्धव साहेबांसोबत, संजय राऊत साहेबांसोबत, आदित्य साहेबांसोबत, या सगळ्यांच्या सोबत मी हेच बोलले
की आपल्याला महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढावी लागेल, तर आपण पुण्यात तग धरू. यावेळी तुम्ही उजवे असाल तर काही विरोध झाला तर यावेळी काय भूमिका असणार आहे? म्हणजे उजवी असेल. उजवे असाल म्हणजे तुम्ही आता सेनेचं नेतृत्व करत आहे निवडणुकीमध्ये, तर इतर काही मित्रपक्ष आहेत यांचा काही विरोध असेल तर नाही, विरोध करायचं कोणी कारणच नाही आहे काय, कारण सगळ्यांची एकमेकांमध्ये गुंतड आहे. आता मी जो अभ्यास माझा केलेला आहे प्रत्येक प्रभागावरती, त्याच्यामध्ये जर महाविकास आघाडी म्हणून तिघांचं मतदान एकत्र केलं की ज्यावेळेस 2017ला भारतीय जनता पार्टीचा ग्राफ अतिशय मोठा होता, त्यामुळे त्यावेळेसचं मतदान तुम्ही बघितलं तर त्यावेळेस झालेलं मतदान तिन्ही पक्षांचं, जर आता शिवसेना, मनसे आणि शरद पवार साहेबांचा पक्ष, काँग्रेस तर मी धरलीच नाही, हे 3 पक्ष एकत्र केले तर साधारण पुणे शहरातल्या 50% प्रभागांमध्ये नगरसेवक निवडून येतात. मी जे गणित मांडले 60 ते 65 नगरसेवक हे महाविकास आघाडीचे पुणे शहरात होतील. येणाऱ्या निवडणुकीत तुमच्यामध्ये लोकांना बदल काय दिसतील? म्हणजे शिवसेना म्हणून वसंत मोरे म्हणून पण नाही, 100% बदल हा लोकांना कात्रज आणि परिसरामध्ये, या दक्षिण पुण्यामध्ये तर वसंत मोरे म्हटलं की विकासाचा चेहरा म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं. आणि मला वाटतं की जे कामं मी ह्या भागामध्ये नगरसेवक म्हणून राबवलेली आहेत, तीच कामं आम्ही पुणे शहरामध्ये एक पायलट प्रोजेक्ट म्हणून दाखवणार आहोत. मग झेंडा असेल, फुलराणी असेल, गार्डन, मला गार्डनचा नगरसेवक म्हटलं जातं. 15 वर्षात 16 गार्डन करणारा मी महानगरपालिकेचा एकमेव नगरसेवक आहे. फुलराणीसारखा महानगरपालिकेला उत्पन्न प्राप्त करून देणारा मी पहिला नगरसेवक आहे. कचऱ्यामध्ये मी ISO घेतलेला आहे. म्हणजे माझे इथले लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज ह्या सुविधासुद्धा मी चांगल्या पद्धतीने सोडवल्यात. पाणी मी आज तळजाई टेकडीवरून इथपर्यंत पाणी आणलेलं आहे. या सगळ्या गोष्टी मला वाटते की एक रोल मॉडेल म्हणून पुणे शहरात जर राबवलं ना, तर पुणेकर 100% या गोष्टी शिवसेनेचे स्वीकारतील सगळ्या. यानंतरचा एक रुपेशकडे प्रश्न येतोय. रुपेश निवडणुकीमध्ये उभा राहतोय किंवा निवडून येतोय, पण यावेळी वडिलांच्या सावलीतला पोरगा असं म्हणून लोक पाहतील त्याच्याकडे, असं वाटतं का? नाही, इथं मला वाटतं की ज्या भागामध्ये मी त्याला उभा करतो आहे त्या भागामध्ये लोक वसंत मोरे म्हणूनच त्याच्याकडे पाहतील. कारण वसंत मोरेने 10 वर्षी तिथं कामं केलेली आहेत, प्रचंड कामं केलेली आहेत. आणि आत्ताचा 8 वर्षाचा जो गॅप पडला, या 8 वर्षाच्या गॅपमध्ये लोकांना भीक मागायला अक्षरशः जायला लागले. वसंत मोरे स्वतः दारात जायचा, आणि आता हे 2017 ते 22 आणि आता 22 ते 25 म्हणजे 5 वर्ष ही 3 वर्ष, 8 वर्ष अक्षरशः नगरसेवकाच्या म्हणजे त्या ठिकाणच्या आमदाराच्या दारामध्ये लोकांना जाऊन वेटिंगला उभं राहायला लागायचं. असं माझ्या काळात नव्हतं. माझ्या काळात मी दारात जाऊन कामं करत होतो. मला वाटते की लोकांना ती कामं लोकांना माहिती आहेत की तात्याला सांगायला लागत नाही. तो येऊन गेला तरी तो पुढच्या बजेटमध्ये त्यांनी कामं टाकलेली असतात. त्यामुळे आज तुम्ही बघितलं ना तर महादेवनगरचा डोंगर जो हिरवागार झाला ना, वसंत मोरेमुळे झाला. शिवशंभरनगरच्या टेकडावर जे पाणी चढलं ना रविदास महाराज मठापर्यंत, ते वसंत मोरेने चढवलं. हे सगळ्या गोष्टीचे फाउंडेशन करायचं मूळ, जी केदारेश्वरची टाकी होती ही माझ्या अगोदर 5 वर्ष बांधलेली होती, पण ती भरतच नव्हती. ती केदारेश्वरची टाकी भरायचं काम वसंत मोरेने केलं. कारण राजीव गांधी संपेल जो आता, या 16 लाख लिटरच्या संपेलमध्ये पाणीच येत नव्हतं. त्याच्यासाठी तळजाई टेकडी ते राजीव गांधी संपेल ही जवळजवळ 4.5 किलोमीटरची 1200 मीटर व्यासाची पाण्याची लाईन मी आणली. आणि त्यामुळं हा संपेल भरायला लागला, त्यामुळे टाकी भरली. टाकी भरल्यामुळं आज पाणी मिळायला लागलं. त्यातून वरती महादेवनगरच्या मंदिराची इथंसुद्धा 50 लाख लिटरची टाकी मी गटनेता असताना ती प्रपोज केली होती. त्याच्यानंतर आता 17 ते 22 या 5 वर्षात ती टाकी पूर्ण झाली. रुपेश वसंत मोरे यांच्यासाठी हा वारसा असेल की जबाबदारी असेल? नाही, जबाबदारी. वारसा देण्याचं काम मी करून देईल. म्हणजे माझ्यामुळं तो निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, निवडून येईल, पण त्याच्यानंतरनं त्याची कर्तव्य आणि जबाबदारी वाढणार आहे. ही वडिलांनी जर आपल्याला मदत केली या विषयामध्ये, ते फक्त नुसतं टेंडरसाठी नाही, तर त्या भागातल्या लोकांची कामं म्हणून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत आपल्याकडनं. वसंत मोरे म्हटले की लोकांना फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. मग त्या अपेक्षांची काहीतरी पूर्तता करण्यासाठी मी आज एका भागामध्ये कमी पडतो आहे. आता त्याच्या आईलासुद्धा मी 2017च्या निवडणुकीत उभं केलं होतं, तर 8600 मतं पडली होती पहिल्यांदा निवडणुकीला उभे करून. आज जो भाग मला बालाजीनगरचा भाग मला जोडला आहे, त्या बालाजीनगरच्या भागामध्ये तिला 3500 मतं आहेत. म्हणजे पहिल्यांदा निवडणूक डायरेक्ट किचनमधनं निवडणुकीची रिंगणात होती, तरी तिला 8600 मतं पडली होती. त्यामुळं मला वाटतं की रुपेश त्या भागामध्ये एक चांगलं काम उभं करू शकेल. सध्याच्या स्थितीला लोकांचा विश्वास जिंकणं किती महत्त्वाचं आहे किंवा किती कठीण आहे? फार महत्त्वाचं आहे. कारण आता भारतीय जनता पार्टीच्या
ह्या राजकारणामुळं मग ते लोकांमध्ये जे काय झालं ना, मशीन मॅनेज करतात, भरपूर पैसे वाटतात, ह्या गोष्टी सगळ्याच गोष्टी तुम्हाला पैसे वाटून करता येत नाहीत. आज माझ्या विरोधात पण पैसा वाटला ना 2017ला, प्रचंड पैसा वाटला. म्हणजे अशा आमच्या भागामध्ये शेमडी पोरं होती ना, हे शेमड्यांच्या खिशामध्ये 2-2 हजाराच्या नोटा असायच्या, 2-2 लाखाचे बंडल त्यांच्या खिशात असायचे वाटायच्या दिवशी. म्हणजे एवढा मोठा पैसा वाटूनसुद्धा वसंत मोरे निवडून आलाच. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी तुमचा पैसा, तुमच्या मशीन कामं करतात असं होत नाही. तर तुमचं प्रामाणिकपणे तुम्ही जी लोकांची सेवा करत असताना ती सुद्धा लोक लक्षात ठेवतात. त्यामुळं प्रभाग बदलूनसुद्धा मी निवडून आलो. आणि आता तर माझाच प्रभाग आहे. त्याच्यात तो जिथं उभा राहतो आहे तिथं पण माझाच प्रभाग आहे. म्हणजे 15 वर्षात मी दोन्ही ठिकाणी कामं केलेत. ते मी तर म्हणतो तर म्हणतात ना, ते आंधळा मागतो एक आणि देव देतो 2, अशीतली परिस्थिती आहे आमच्यात. मला वाटत होतं मी एकटंच उभा राहीन, पण जसं पण मी सुद्धा काही गोष्टींमध्ये मी सुद्धा आता शिकलो आहे. म्हणजे पूर्वी 2017ला मी त्या गोष्टी शिकलो नव्हतो, पण 2017 नंतरनं मी एकटा लढायला शिकलो. आणि एकटीने जो संघर्ष केला ना 17 ते 22, त्या संघर्षातनं मी खूप काही शिकलो. त्यामुळं काही गोष्टी बोलायच्या नसतात. जोपर्यंत प्रभाग रचना पूर्ण होत नाही तोपर्यंत मी सांगितलं नाही रुपेश पुढं उभा राहणार आहे की रुपेश उभा राहणार आहे. झाल्यानंतर मग मी आता सांगितलं ना, माझा पोरगा प्रभाग क्रमांक 40मध्ये सर्वसाधारणमध्येच उभा राहील. मग त्याला इतर कुठल्या विषयात उभं राहा. आमच्याकडे काय असं हे नाही आहे, आमच्याकडे कुठल्याही ओबीसी वगैरे असं काही नाही. आम्ही सर्वसाधारणमधूनच उभे राहणार. पुढचा राजकीय टप्पा कसा असेल या पुढचा? मी आज ह्या 5 वर्ष 10 वर्षाचा म्हणत नाही आहे. पुढं महानगरपालिकेच्या निवडणुका ज्यावेळेस होतील, कारण यावेळेस मला वाटतं की 2029ला ज्यावेळेस विधानसभा होईल ही फेररचनेची असेल. म्हणजे विधानसभा ही फेररचना होईल. त्यामुळं 15 वर्ष होऊन गेलेत. 2009ला नवीन विधानसभा झाल्या होत्या. आणि आता 2029ला कोणत्याही परिस्थितीमध्ये जनगणनेनंतरनं आमदारांची संख्यासुद्धा वाढलेली असेल आणि आमदारांचे मतदारसंघ पण वेगळे झालेले असतील. त्यामुळं मग खासदारकीला उभं राहायचं का आमदारकीला उभं राहायचं ते आता पुढच्या 2029ला ठरवू. आत्ता महानगरपालिका टार्गेट आहे. त्यामुळे दोन्ही वेळेस पुणे शहरामध्ये मला वाटतं की 2 खासदार पण होतील, 2-3 आमदार वाढलेले असतील. आता 8 आहेत, साधारण 11-12 आमदार होतील. 1 खासदार आहे तर 2 खासदार होतील. दक्षिण पुणे, अजून तिकडं उत्तर पुणे असं पण होईल. त्यामुळं मला वाटतं की तो विचार फार पुढचा आहे. आता महानगरपालिका टार्गेट करू, त्याच्यानंतर मग विधानसभा, मग लोकसभा. इतक्या वर्षाच्या कार्यानंतर असं कधी वाटतं की काहीतरी अपूर्ण राहिलं आहे स्वतःकडं? 100% ना. अजून मला खूप काही करायचं आहे, खूप काही करायचं आहे. पण मला वाटतं की विरोधी पक्षात बसूनच मी माझं राजकारण केलं आहे आजपर्यंत. 2007ला मी 7 नगरसेवकात आलो, त्यामुळे मी विरोधी पक्षात बसलो होतो. 2012ला मी 29 नगरसेवक आले, विरोधी पक्षनेता झालो पुण्याचा. 2017ला दोघंच निवडून आलो, पण दोघं निवडून आले असताना 100 नगरसेवकांना टक्कर देत होतो मी महापालिकेमध्ये. त्यामुळे इथं बजेट आणताना थोडा प्रॉब्लेम झाला मला. पण मला असं वाटतं की एकदा कधीतरी सत्तेमध्ये बसलं पाहिजे. सत्तेमध्ये बसल्यानंतरनं ज्या पद्धतीने मी पुणे शहराच्या, मी फक्त माझ्या प्रभागाचंच नाही सांगत, मला शहराच्या वाहतुकीवरती काम करायचं आहे, मला शहराच्या पाणीपुरवठ्यावरती काम करायचं आहे, मला शहराच्या आरोग्य व्यवस्थेवरती काम करायचं आहे, शहराच्या शाळेच्या विषयामध्ये काम करायचं आहे. आणि ह्या सगळ्या धर्तीवरती मी माझ्या प्रभागात सक्सेस झालेलो आहे. त्यामुळे मला वाटतं की शहर म्हणून, शिवसेना म्हणून जर शहरभर मला काम करायचं असेल तर त्यासाठी पुणेकरांनी सुद्धा माझ्या पक्षाला जास्तीत जास्त मतांनी निवडून दिलं पाहिजे. ज्या ठिकाणी माझ्या पक्षाचे उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांनी बघितलं पाहिजे की तिथं उद्धव साहेबच आहेत, तिथं आदित्य साहेबच आहेत, तिथं संजय राऊत साहेबच आहेत आणि ही लोकं काम करणारी आहेत. आज आदित्य साहेबांचं मी त्यांना माझ्यापेक्षा वयाने खूप कमी आहेत, परंतु ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत बसतो, बोलतो, त्यानंतर एवढं त्यांचं प्रगल्भ त्यांच्याकडे विचार आहे, त्यांनी एवढे त्यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये, शहराच्या बाबतीमध्ये मुंबईच्या, एवढं त्यांचं की त्यांनी कुठला पंप बसवला आहे आणि तो किती HP पंप आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टींवरती त्यांचं, मुंबईत कुठल्या ठिकाणी पाणी जास्त सडतं, कुठल्या भागात पाणी कमी असतं, कुठं काय लावलं पाहिजे, हे सगळं त्यांना जेव्हा मी यांची एक प्रेस पाहिली तेव्हा मी बघितलं, म्हणून अरे बापरे, खूप अभ्यास आहे माणसं. मी थोडासा शेवटाकडे येईल. शेवटचा विषय असा आहे की कात्रज चौकामध्ये मोठा फ्लायओव्हर होतो आहे, याच्यावरती वसंत मोरे दावा करतात की स्वतःचा. नाही, तो नॅशनल हायवे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ते बजेट आलेलं आहे, परंतु राबवण्याचं काम मी करतो आहे.
की त्या ठिकाणी नाही, बाकी पण नगरसेवक आहेत, बाकी पण लोक पण आहेत. नगरसेवकाचं कोणाचं कामच नाही ना ते. पण तुम्ही त्यामध्ये बऱ्यापैकी सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे. पण मी तिथं मला माहिती आहे आजपर्यंत मला दाखवा कुठल्या नगरसेवकांनी तिथं कोणत्या एखादी यायचं लाईव्ह करायचा काय करायचं. पण तिथं आज बारीक सारीक कामं जरी कुठली बघायची म्हटलं तरी त्या सगळ्या गोष्टी मी बघत असतो. त्या सगळ्या गोष्टींवरती माझं बारकाईने लक्ष असतं. खोदायचं म्हटलं तरी मी थांबतो. सिग्नल बंद करायचं म्हटलं तरी मी तिथं असतो. म्हणजे आज त्या ठिकाणी जे काही बसस्टॉप मी इकडं आणला आणि सगळी वाहतूक सुरळीत झाली. आता कात्रज चौकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम व्हायचं आणि त्याच्यामध्ये ज्या 35 बसेस होत्या त्या 35 बसेस मी चौकाच्या अलीकडेच ड्रॉप केल्या आता. त्यामुळं 140 बसेसच्या फेऱ्या चौकातल्या बंद झाल्या आणि त्या चौकाच्या अलीकडेच थांबायला लागल्या. त्यामुळे 140 बसेस अलीकडे थांबल्यामुळं चौकावरचा ताण कमी झाला. आता तुम्ही किती वाजता या तुम्हाला कात्रज चौक मोकळा दिसतो. कधीतरी एखाद्या दिवशीच्या दिवशी खूप मोठा सणाचा दिवस असेल गणपतीमध्ये ट्रॅफिक जाम झालं होतं बघा सगळं. रात्री 1-1:30 वाजेवर मी ट्रॅफिक काढत होतो रात्री. पोलीस असतात मदतीला, त्यांची संख्या अत्यल्प आहे, ती संख्या वाढली पाहिजे. आणि मला वाटते की पूल कुणी केला ही सांगायची गरज पडणार नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटने केला पण त्याच्यावरती लक्ष कोणी ठेवलं तर वसंत मोरेंनी ठेवलं. त्यामुळे त्या पुलाचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाण पूल, कारण तो पुरंदरच्या दिशेने जातो आणि पुरंदरवरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यामुळे मी त्या पुलाला मुद्दाम आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाण पूल असं नाव दिलेलं आहे. आधीच डिक्लेअर केलं तुम्ही नाव? आधी आम्ही नॅशनल हायवेला जाऊन तो प्रस्ताव दिला, तिथून महानगरपालिकेला पण प्रस्ताव दिला. मंजूर झाला? जेव्हा एखादा प्रकल्प पूर्णपणे क्षमतेने विकसित होतो तेव्हा तो प्रस्ताव मान्य होतो आणि आम्ही देऊन ठेवला आहे. वसंत मोरेंचा राजकारण सोडून अजून काय कामं चालतात? माझं स्वतःचा RMCचा व्यवसाय आहे, माझं रिसॉर्ट आहे. शिवाय मी माझी कंपनी पण आहे, एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. ती मी पाहत नाही, माझे भाचे वगैरे ते पाहतात. त्यामुळे मी काय त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही. प्लॉटिंगचा व्यवसाय पण आपले कार्यकर्ते करतात, त्यांच्यासोबत आपलं प्रत्येकाला. पण माझा मेन म्हणजे हाच व्यवसाय RMCचा व्यवसाय. RMCचा व्यवसाय माझा पूर्वी ट्रकचा व्यवसाय होता. तो आता त्या ट्रक धंद्यामध्ये काय मजा राहिली नाही. आता मी स्वतः कधी लोकांना सांगितलं तर आश्चर्य वाटतं की 2004 सालापर्यंत मी पुणा बँगलोर ट्रक चालवायचो. 2004पर्यंत अरे, मी पुणा बँगलोर ट्रक चालवणारा ट्रक ड्रायव्हर होतो 2004पर्यंत. 2007पर्यंत मी इथे या गोठ्यामध्ये म्हशी पिळायचो, दूध घालायचो मी 2 व्हीलरवरती. नगरसेवक झालो तरी मी म्हशी पिळायला यायचो, तरी मी दारा काढायचो. आणि इथं पलीकडच्या बाजूला टपऱ्या होत्या, त्या सगळ्या टपऱ्यांना माझं दूध असं आमच्या डेअरीचं. आत्तासुद्धा आमचं डेअरी आहे पण व्यवसाय कमी केला आहे. आजच्या या संवादातून जनतेला काय सांगाल का? नाही, मला वाटतं की मी जनतेला एवढंच सांगेल की ज्याप्रमाणे माझ्यावरती प्रेम केलं आणि मी त्या प्रेमाला 100% जनतेच्या उतरलो, तसंच माझ्या मुलावरती सुद्धा जनतेने प्रेम करावं. त्याला निवडून आणण्यासाठी जनतेने स्वतः ताकद लावावी. कारण आजकाल राजकारणात काय आले, राजकारण म्हणजे लोकांनी व्यवसाय केला आहे. राजकारणात उतरायचं, मग धंद्यातून पैसा आणि पैशातून राजकारण, ही राजकारणाचा धंदा केला लोकांनी. तो न करता त्याच्यातून पैसे उभे करायचे आणि तेच परत निवडणुकीला वापरायचे. असं न करता चांगली कामं करणारे लोक सभागृहात आली पाहिजेत, विषयावर बोलणारे लोक आली पाहिजेत. त्या भागातल्या परिसरातल्या नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी सभागृहात मांडणारे लोक निवडून आली पाहिजेत. आणि मला वाटतं की त्या पद्धतीने तो भाग जो विकासापासून वंचित राहिला त्या भागामध्ये मी माझ्या मुलाला तिकडं मी 100% त्याच्याकडनं चांगलं काम करून घेईन. त्यामुळे त्या भागातल्या लोकांनी विश्वास ठेवावा. आणि पुणे शहरातल्या जनतेलासुद्धा माझा या पॉडकास्टच्या निमित्ताने माझं एक आपण त्याला आवाहन म्हणतो ते असेल की खरंच जर तुम्हाला पुणे शहराच्या बाबतीमध्ये विकासाची कामं करायची असतील, पुणे शहरामध्ये विकास बघायचा असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना आपण सोबत राहिले पाहिजे. महाविकास आघाडी जर झाली तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं तुम्हाला पुण्यामध्ये विकास झालेला दिसेल. नक्कीच. मी शेवटाकडे येतो. मी थोडंसं आत्ता सांगेल की बऱ्यापैकी पद येतात जातात, पण खरं तर वारसा हा कर्तृत्वाचा असा लागतो. काम केल्यानं नाव होतं. याच्यामध्ये आपण आज गप्पा मारल्या आहेत, वेगवेगळे विषय घेतले बऱ्यापैकी. आत्ता निवडणूक येते याच्यावरती देखील आपण काम केलं, याच्यावर देखील गप्पा मारल्यात, चर्चा केली आहे बऱ्यापैकी. एक प्रवास सांगितल्याप्रमाणे एक ट्रक ड्रायव्हर ते आजपर्यंतचा प्रवास खूप कष्ट घेऊन म्हणाल
तर त्याच्यामध्ये वेगळं काही वाटणार नाही. कष्ट करून इथपर्यंत आलेत. कुठलाही वारसा नसताना एखादा व्यक्ती इथपर्यंत पोहोचणं, याला देखील एक स्वतःच्या अंगातलं कर्तृत्व, स्वतःची बुद्धीचा विकास करून लोकांपर्यंत स्वतः जाणं, लोक देखील या ठिकाणी येणं, त्यांचे प्रश्न सोडवणं. वेळप्रसंगी मी सुरुवातच करायला सांगितलं होतं की हात जोडून, कधी कधी हात सोडून, असे असणारे वसंत मोरे यांच्याबरोबर आपण संवाद साधलात. तात्या, तुम्ही देखील आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मी आमच्या चॅनलकडनं धन्यवाद देईन. थँक्यू. नमस्कार. आणि तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.